भली मोठी डॉल्बी लावलेला असतो, मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असतं आणि डॉल्बीच्या तालावर आमची तरुणाई तोंडामध्ये मावा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत नाचत असते. त्या तरुणाईला लाज वाटली पाहिजे. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्या राजाच्या मिरवणुकीमध्ये आम्ही तोंडामध्ये मावा घेऊन नाचावं. इतपत खालावला माझा महाराष्ट्र. आम्हाला काय झाले, शिवाजी महाराज जय म्हणण्याच्या पलीकडे कळलेच नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आम्ही छाती ठोकून सांगतो, हो काढला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा, पण किती मिनिटांमध्ये काढला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काही सेकंदामध्ये काढला, पण काही सेकंदाच्या यशस्वीतेसाठी महाराज तब्बल 1 वर्ष नियोजन करत होते. आम्हाला प्रश्न पडला पाहिजे, 10 नोव्हेंबर 1659 ला शिवाजी महाराजांनी भेटीची वेळ निवडली, भेटीची तारीख निवडली. 11 नोव्हेंबर 1659 का नाही? 12:36 वेळ का? 12:40 वेळ का नाही? प्रतापगडच्या पायथ्याशीच महाराजांनी शामियाना बांधला. प्रतापगडावर शिवाजी महाराज का अफजल खानाला भेटले नाही? शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशीच भेटलं, रायगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज का भेटत नाही? कळलं पाहिजे आम्हाला. हा विचार शिवाजी महाराजांचा काय गिरवतोय? याच्या पलीकडे खूप मोठं मानसशास्त्र आहे. शिवाजी महाराजांनी काही सेकंदामध्ये अफजल खानाचा कोथळा काढलाय, पण काही सेकंदाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी 1 वर्ष नियोजन केलंय. 1 वर्ष नियोजन केलंय. ते नियोजन कसं केलं होतं तुम्हाला सांगतो ऐका. विजापूरच्या दरबारामध्ये बडी बेगम साहिबा कडाडली. माझ्या दरबारामध्ये एकही असा मर्द नाही का की जो शहाजीचा पुत्र शिवाजीला जिंदा मुर्दा पेश करेल. दरबारामध्ये स्मशान शांतता पसरली होती आणि ती स्मशान शांतता भेदत अफजल खान उठून उभा राहिला आणि त्या अफजल खानाने शिवाजी महाराजांना जिंदा मुर्दा कैद करतो, पकडतो, त्याचा ठार मारतो. हा विडा अफजल खानाने उचलला आणि हजारांचं सैन्य घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून आला. आणि इथून पुढचं शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र चालू झालं. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, खुल्या मैदानामध्ये आपण अफजल खानाशी मुकाबला करू शकत नाही का? आगराचं सैन्य घेऊन अफजल खान चालणार आहे, आपल्याकडे सैन्य तेवढं नाही. खुल्या मैदानामध्ये जर मुकाबला केला तर आपला टिकाव लागणार नाही. तो महाराजांनी तात्काळ घातला प्रतापगड. आता प्रतापगडच का? आणि तो प्रतापगड म्हणजे किल्ले झाड झुडप्यांचा आहे. प्रतापगड म्हणजे घनदाट अरण्याचा आहे. त्या प्रतापगडावर जात असताना एक रडतुंडीची खिंड आहे. रडतुंडीची खिंड की त्या रडतुंडीच्या खिंडीमध्ये सैन्य रडतच चढतं. हजारोंचं सैन्य घेऊन आला अफजल खान. शेकडो सैन्य घेऊन प्रतापगडच्या पायथ्याशी आला तर बस हजारोंचं सैन्य घेऊन येऊ शकत नाही म्हणून शिवाजी महाराजांनी निवडला तो प्रतापगड. आणि अफजल खानाला बातमी समजली की शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर कूच केली आणि अफजल खान खवळला. कारण अफजल खानाला माहितीये प्रतापगडावर पोहोचणं एवढं सोपं नाही, कारण प्रतापगड हा घनदाट अरण्याचा आणि त्या प्रतापगडावर जात असताना रडतुंडीची खिंड आहे, इथं पोहोचणं मुश्किलच. आणि अफजल खान स्वराज्यावर चालून आला. अफजल खान पंढरपूर, तुळजापूर ही सगळी तीर्थक्षेत्र नामशेष करत, तुळजा भवानीवर घाव घालत, पंढरपूरच्या विठोबावर घाव घालत, माझ्या माता भगिनींची आबरू लुटत, माझ्या माता भगिनीवर अफजल खान चालून आला, स्वराज्यावर चालून आला. आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हे सगळं करतोय ते आपण स्वराज्यासाठी करतोय. हे सगळं करतोय देश देश धर्म वाचवण्यासाठी करतोय. हे सगळं करतोय हे माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू अभेद्य राहावं यासाठी करतोय. हे स्वराज्यात राहिला नाही तर काय उपयोग? आणि शिवाजी महाराजांनी युद्धनीती खेळली. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं, अगदी नम्रतापूर्वक पाठवलं बरं. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलं, प्रिय अफजल खान साहेब, आपण तर आमच्या वडिलांच्या ठाई, आपण ही आपलेच, राज्यही आपलंच, पण आम्ही तुम्हाला भेटायला आलो असतो तिकडं, पण आम्हाला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. तुम्ही असं का नाही करत? तुम्हीच प्रतापगडच्या पायथ्याशी आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. अफजल खानाकडे पत्र गेलं. अफजल खानानं पत्र वाचलं, प्रिय अफजल खान साहेब, साहेब डायरेक्ट झाडावर पुढे दिलं, आपण तर आमच्या वडिलांच्या ठाई, आपण ही आपलेच, राज्यही आमचंच, आम्ही तुम्हाला भेटायला आलो असतो, पण आम्हाला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. तुम्ही असं का नाही करत? तुम्हीच प्रतापगडच्या पायथ्याशी या, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. अफजल खान म्हणाला, उगाच त्या विजापूरच्या दरबारामध्ये कर्फ्यू लागलेला, हे मला घाबरतंय. आणि अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला यायला तयार झाला. पुन्हा शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं, 11 अंगरक्षक घेऊन आला तर भेटतो, अन्यथा भेटणार नाही. अफजल खान म्हणला, एवढं मला घाबरतंय, 11 अंगरक्षकांची पण मला गरज नाही, मी एकटा वास. 80,000 सैन्य घेऊन आला, सोडला किती? 11 अंगरक्षक घेऊन तयार झाला. आपल्याकडे जर तेवढं नसेल तर दुसऱ्याचं कमी करा, ही शिवाजी महाराजांनी शिकवण दिली. आणि 11 अंगरक्षक घेऊन
अफजल खान तयार झाला आणि शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला. बरोबर पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 ला शिवाजी महाराजांनी भेटीची वेळ निवडली. 12:36 आणि अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचू लागला. पण मला एक सांगा, शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी जो शामियाना बांधला होता ना, त्या शामियानामध्ये सोनं नाणं दाग दागिनं सगळं सुगंधी द्रव्य सगळी तिथं पेरली होती. मग जे जे सगळं अफजल खानाला आवडतं ते सगळं शिवाजी महाराजांनी तिथं पुरवलं होतं. का? जे जे सगळं अफजल खानाला आवडतं ते सगळं तिथं पुरवलं होतं. याचं कारण की अफजल खान तिथं आला पाहिजे, अफजल खान या सगळ्याच्या मोहामध्ये पडला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं अनेक मानसशास्त्र बघा की आज मी तुमच्या कन्नड गावामध्ये व्याख्यान सांगायला येतोय, मी कन्नड गावामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम करायला येतोय, मी तुमच्या गावामध्ये येतोय. मग पहिल्यांदा गावामध्ये हजर कोण पाहिजे? तुम्ही का मी? कोण हजर पाहिजे? तुम्ही. बरोबर आहे. आज तुमच्या गावामध्ये मी कार्यक्रमासाठी येतोय, व्याख्यान सांगायला तुमच्या गावामध्ये येतोय, मी येतोय म्हणलं तुमच्या गावामध्ये, पहिला तुम्ही हजर पाहिजे. आज अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला येतोय, अफजल खान शिवाजी महाराजांच्याकडे येतोय. मग शामियाना मध्ये पहिला हजर कोण पाहिजे? शिवाजी महाराज का अफजल खान? शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराज हजर राहत नाही. कारण काय? महाराजांचं मानसशास्त्र आहे, महाराजांची बुद्धिमत्ता आहे. अफजल खान डोक्यामध्ये सैतानी संकट घेऊनच बाहेर पडलाय, डोक्यामध्ये रागच घेऊन बाहेर पडलाय. शिवाजी नुसता मला दिसू देत, त्याला झेंडा या मोठा मला विजापूरच्या दरबारामध्ये कैद करायचा आहे, विजापूरच्या दरबारामध्ये मला घेऊन जायचं आहे. एवढ्या डोक्यालिटीनेच अफजल खान चाललाय. पण शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र काय? अफजल खानाला काय काय आवडतं? सुगंधी द्रव्य आवडतात, सोनं नाणं दाग दागिने हे सगळं अफजल खानाला आवडतं. अफजल खान पहिल्यांदा शामियानामध्ये आला पाहिजे, सोनं नाणं दाग दागिने हे सगळं बघितलं पाहिजे आणि कशासाठी आलो होतो हे विसरला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी जे जे सगळं अफजल खानाला आवडतं ते सगळं शिवाजी महाराजांनी पेरलं होतं. आमच्या तरुणांना माहिती आहे बघा ना की आपण अत्यंत रागामध्ये चाललोय, अत्यंत रागामध्ये. तो नुसता दिसू देच, मी त्याला दाखवतो. अशा रागातनं आपण रस्त्यावरून चाललोय आणि रस्त्यावरून जात असताना आपल्याला अत्यंत आवडीची जर प्रिय व्यक्ती जर भेटली तर तिच्याबरोबर बोलण्याच्या नादात आम्ही कुठं चाललोय हेच विसरून जातो. मानसशास्त्र महाराजांनी वापरलं. जे जे अफजल खानाला आवडतं ते सगळं, अफजल खानाला जे जे आवडतं ते सगळं शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी बांधलेल्या शामियानामध्ये पुरवलंय. शिवाजी महाराजांच्या आधी अफजल खान तिथं आला पाहिजे, हे सगळं बघितलं पाहिजे, त्याच्या मोहात पडला पाहिजे, त्याचा राग उतरला पाहिजे आणि कशासाठी आलो होतो हेच विसरला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज पहिल्यांदा त्या शामियानामध्ये हजर राहत नाही. आणि उगवला 10 नोव्हेंबर 1659 दिवस आणि शिवाजी महाराज गड सोडायला बाहेर पडले. पण बाहेर जात असताना शिवाजी महाराजांनी जीवा महालाला बोलवलं. जीवा आमचा नाविक समाजाचा. शिवाजी महाराजांनी जीवा महालाला बोलवलं, जीवा इकडे इकडे. जीवा जवळ आला आणि शिवाजी महाराज जीवा महालाला म्हणले, जीवा कैची आहे? कैची कात्री? तसं जीवा म्हटलं आता पण अफजल खानाच्या भेटीला निघालो, ही का वेळ आहे का कात्री मागायची? तर शिवाजी महाराज म्हणले, अरे जा जीवा कैची घेऊन ये, कात्री घेऊन ये. तसा जीवा गेला, कात्री घेऊन आला आणि शिवाजी महाराज अफजल खानाला म्हणले, जीवा दाढी बारीक कर माझी, बारीक कर. अरे एवढी बारीक कर की अफजल खानाला जर हातामध्ये पकडायची म्हणली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढी बारीक कर. कारण आम्हाला माहिती आहे दाढीचा एक केस ओढला तर किती यातना होतात, अफजल खानाने जर सगळी दाढी ओढली तर किती यातना होतील शिवाजी महाराजांना माहिती आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी एवढं सूक्ष्म नियोजन केलंय. शिवाजी महाराजांनी घेतला संभाजी गावची कोंढाळकर, शिवाजी महाराजांनी घेतला जीवा महाला. जीवा महाला का? अफजल खानाबरोबर असताना सय्यद बंडा ही त्याच ताकदीचा आहे. दोघही, हाही दानपट्टा फिरवतोय, तोही दानपट्टा फिरवतोय. म्हणून शिवाजी महाराजांनी घेतला जीवा महाला. सोबत घेतला संभाजी गावची कोंढाळकर. संभाजी गावची कोंढाळकर का? कारण तोही संभाजी गावची कोंढाळकर रानड्यासारखा अफजल खानाच्या ताकदीचा, अगदी बलाढ्य. कुस्तीच्या आखाड्यामध्ये दोन्ही पैलवान जर सारखे असले तरच कुस्ती रंगते. म्हणून शिवाजी महाराजांनी घेतला संभाजी गावची कोंढाळकर आणि शिवाजी महाराजांनी गड सोडला. आणि शिवाजी महाराजांनी 12:36 वेळ निवडली होती. प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला होता. 10 नोव्हेंबर 1659. याचं कारण 10 नोव्हेंबर 1659 सूर्य बरोबर ऐन माथ्यावर येणार होता. 10 नोव्हेंबर 1659 12:36 सूर्य बरोबर ऐन माथ्यावर येणार होता. आणि शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने शामियाना बांधला होता, अशा पद्धतीने सरळ नियोजन केलं होतं की अफजल खानाने जर शिवाजी महाराजांच्याकडे बघायचं म्हणलं तर सूर्याची किरण थेट अफजल खानाच्या डोळ्यामध्ये गेली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी जर अफजल खानाकडे बघायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना अफजल खान स्पष्ट दिसला पाहिजे. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी वेळ निवडली होती आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी तारीख ठरवली होती.
एवढं सूक्ष्म निरीक्षण केलंय महाराजांनी. महाराजांना माहिती आहे सूर्य बरोबर ऐन माथ्यावर किती वाजता येणार आहे. महाराजांनी हे सगळं नियोजन केलं आणि महाराजांनी प्रतापगड सोडला. महाराज प्रतापगडच्या पायथ्याशी आले. अफजल खानाने शेजारच्या वकिलाला विचारलं, "ये आहे शिवाजी?" तो वकिलाने मान डोलावली, बॉम्ब फैलावले, आज शिवाजी राजे. आणि राजे आले. गळा भेटीसाठी खानाच्या मगरपेटी मध्ये शिरले. तोच खानाच्या कट्यात महाराजांच्या मस्तकावर नांगर फिरली. महाराजांचा अंगारा फाटला. महाराजांना जगाची जाणीव झाली. तोच वागणे निघाली. खूप असली पोटात दगा देत खान ओरडला. तो बाहेर पडला. थोडं संभाजी गावची धावला. सय्यद मांडा पुढे आला आणि जीवा महाराने सय्यद मांडाचा हात उडवला आणि प्रतापगडच्या माचीवरून विजयाची तोफ कडाडली. फतेह झाली. खान पडला. भगवा फडकू लागला. पण एवढ्यासाठी महाराजांनी एवढं सगळं नियोजन केलं. 1 वर्ष महाराजांनी नियोजन केलं. या नियोजनाचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. हे शिवाजी महाराज आम्हाला समजले पाहिजे. शिवाजी महाराजांचं हे मानसशास्त्र आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की परदेशी लोकांनी शिवाजी महाराज गिरवले. परदेशी लोकांना शिवाजी महाराज समजले. परदेशी लोकांनी जय म्हणण्याच्या पलीकडे शिवाजी महाराज अभ्यासले. मासाहेबांचं अंतकरण बघा. शिवाजी महाराज का घडले तुम्हाला सांगू. 80,000चं सैन्य घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालवला होता. तोच अफजल खान की ज्या अफजल खानानं शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजांना कैद केलं. तोच अफजल खान की ज्या अफजल खानानं शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांना ठार मारलं. शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते बरं का. मासाहेबांना थोरला पुत्र होता. त्या थोरल्या पुत्राला त्या अफजल खानाला ठार मारलं होतं. तोच अफजल खान की मासाहेबांच्या कुंकवाला म्हणजे शहाजीराजांना कैद करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. आणि तोच अफजल खान उरल्या सुरल्या भोसले पुण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चालला आहे. आणि नुसता चालू नाही आला, विजापूरच्या दरबारामध्ये शपथ घेऊन आलाय तर शिवाजीला जिंदा या मुद्दा पेश करतो म्हणून. आणि शिवाजी महाराज ज्यावेळेला अफजल खानाच्या भेटीला निघाले ना त्यावेळेस शिवाजी महाराज मासाहेबांच्या दर्शनासाठी गेले. मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि मासाहेबांना शिवाजी महाराज म्हणाले, मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पण आम्हाला तुमची आणि स्वराज्याची काळजी वाटते. त्यामुळे त्या प्रतापगडच्या माचीवरून ती 14 मिनिट कडाडली आणि मासाहेब जिजाऊ म्हणाले, राजे त्या खानाच्या तावडीतून जर तुम्ही जिवंत परत नाही आलात तर ही जिजाऊ समजून जाईल की आम्ही पहिल्यापासूनच नीट पुत्रेक होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पावलं रेंगाळू देऊ नका. जा मेला तरी चालेल. शिवाजी महाराज घडले ते अशा संस्कार. पण आम्ही कुठले संस्कार घेतोय पोरांना. आमची आई पोराला शाळेच्या सहलीला सोडायला जाते. पोराला म्हणते, बाळा मधल्या शटर बसायचा. हा पोरगे म्हणतात, का ग आई. नाही बाळा, डाव्या बाजूला कोणी धडकलं तरी तू मध्ये सुरक्षित, उजव्या बाजूला कोणी धडकलं तरी तू मध्ये सुरक्षित. बाळा तू वाचला पाहिजेस. पण आम्हाला कधी कळणार. अहो जिथं पोरं जगण्यासाठी उभा केली जातात तिथं पोरं खूप लवकर मरतात. पण जिथं पोरं मरण्यासाठी उभा केली जातात तिथं पोरं मेली तरी पोरं उरतात. हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास. हा इतिहास आम्ही गिरवला पाहिजे. हा इतिहास आम्हाला कळला पाहिजे आणि हा इतिहास आम्ही आमच्या पोरांना सांगितला पाहिजे. माऊलींची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. खूप खूप मोठं वैभव आहे आपल्या महाराष्ट्राचं. खूप मोठं वैभव आहे. नामदेव महाराज म्हणतात, नामामने सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव व्हावी. एक तरी ओवी वाचा, आयुष्याचं सार्थक होऊन जाईल. एक तरी वाचली पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहितात. परवा गुरुजी गण्याला म्हणले, अरे गण्या, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी लेखा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली होती. आज तुझं वय झालं एवढं, तू काय केलंस आजपर्यंत. असा गण्या गुरुजींना म्हणला, गुरुजी वयाच्या 21व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती, तुम्ही इथंच. पोरं पण आमची चॅप्टर आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरूंना सर्वस्व मानलं जायचं. गुरुने एखादा जर वसा दिला तर तो विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व असायचा. पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये गुरु दिसली की आमची पोरं वाटा बदलायची. का? गुरूंच्या प्रति आदर आहे. गुरु सर्वस्व आहेत. गुरूंना आपण गुरुस्थानी मानतोय. गुरूंच्या विचारांवर चाललं पाहिजे. आदर होता. चौकात गुरु दिसले की आमची पोरं वाटा बदलायची. पण आताच्या 21व्या शतकामध्ये चौकात पोरं दिसली की आमचे गुरु वाटा बदलतात. अशी परिस्थिती सगळी निर्माण झाली.
ही परिस्थिती निर्माण झाली याचं कारण आपण गुरु परंपरा आमच्या पोरांना शिकवली नाही. आम्ही आमचं अध्यात्म आमच्या पोरांना शिकवलं नाही. माऊलींची ज्ञानेश्वरी सांगितली नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आमच्या पोरांना सांगितलं नाही. परवा बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते. हा प्रसंग तुम्हाला नेटवरही पाहायला मिळेल बरं का. परवा बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते आणि भारत दौऱ्यावर आल्यावर बराक ओबामांना आपल्या भारतीयांनी आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ असणारी भगवद्गीता बराक ओबामांच्या हातावर ठेवली आणि बराक ओबामांचं स्वागत केलं. बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले, भारत देश फिरला, भारत देश चाळला, भारत देश अनुभवला आणि भारत देशातलं सगळं काम करून बराक ओबामा परत आपल्या मायदेशी परतले. आणि मायदेशी परतल्यावर बराक ओबामाने आपल्या पीएला बोलवलं. पीए जवळ आला आणि पीएला बराक ओबामा म्हणाले की ज्यावेळेला आपण भारत दौऱ्यावर गेलो होतो तर भारतीयांनी आपल्याला एक पुस्तक दिलंय, ते पुस्तक नेमकं काय जरा घेऊन ये. पीए आतमध्ये गेले, भारतीयांनी दिलेली भगवद्गीता घेतली, बराक ओबामांच्या हातावर ठेवली आणि बराक ओबामांना सांगितलं हा हे पुस्तक नाही तर भारतीयांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता आहे आणि भगवद्गीतेच्या आधारावर भारतीय लोक आपले जीवन जगतायत. बराक ओबामांच्या हातावर कानावर शब्द पडले, भारतीय लोक ह्याच्यावर जीवन जगतायत. काय नेमकं भगवद्गीतेमध्ये? बराक ओबामाला आदर वाटला, बराक ओबामाला कुतूहल वाटलं आणि बराक ओबामानं भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. भगवद्गीता वाचली, भगवद्गीता चाळली, प्रत्येक श्लोक वाचला आणि प्रत्येक श्लोक वाचून झाल्यावर भगवद्गीता वाचून झाल्यावर बराक ओबामाने पुन्हा पीएला बोलवलं आणि पीएला बराक ओबामा म्हणाले की भगवद्गीतेसारखा साम्य असणारा ग्रंथ जरा भारतात ऐका बघा. पीए पुन्हा कामाला लागले आणि भगवद्गीतेसारखा साम्य असणारा ग्रंथ म्हणजे माझ्या माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये भाषांतर केलेली ज्ञानेश्वरी पीएनी मिळवली, बराक ओबामांच्या हातावर ठेवली आणि बराक ओबामांना सांगितलं की भगवद्गीतेसारखा साम्य असणारा ग्रंथ म्हणजे माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी. आणि त्या दिवसापासून बराक ओबामांनी ज्ञानेश्वरी ही वाचायला सुरुवात केली. प्रत्येक ओळी वाचली, प्रत्येक श्लोक वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, चाळली, अनुभवली आणि काही दिवसानंतर अमेरिकेमध्ये पत्रकार परिषद पार पडली. काही दिवसानंतर ती ज्ञानेश्वरी वाचून झाल्यावर, चाळून झाल्यावर, ती पूर्ण अभ्यास करून झाल्यावर अमेरिकेमध्ये पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकारांनी बराक ओबामाला प्रश्न विचारला की तुम्ही भारत दौऱ्यावर गेला होता, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला, त्या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ नेमकं काय आहे? पत्रकार बराक ओबामांना विचारतात की तुम्ही भारत दौऱ्यावर गेला होता, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला, त्या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ नेमकं काय आहे? तर बराक ओबामा पत्रकारांना सांगतात की मी भारत दौऱ्यावर गेलो होतो, भारत देश फिरला, भारत देश चालला, भारत देश अनुभवला, पण त्या भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी. हे कोण सांगतं? बराक ओबामा. आम्हाला त्याचं महत्त्वच नाही. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा 16 भाषेमध्ये ट्रान्सलेट आहे, पण दुर्दैव्य माझ्या मराठी भाषेचा आणि माझ्या महाराष्ट्राचं जेवढा 15 भाषेचा खप होतो त्याच्यापेक्षा कमी पण खप माझ्या मराठी भाषेचा होतो. आम्ही हे वैभव समजून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा वाचली पाहिजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज वाचले पाहिजे. संकटामध्ये पुरून उरण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये, हे ग्रंथ वाचले पाहिजे. आणि आवर्जून सांगतो बरं का, माझा वारकरी जो आहे, अडाणी वारकरी, अगदी अंगठा बहादूर वारकरी, आमच्या अंगठा बहादूर वारकऱ्याला जर सांगितलं की जो वारकरी गेले काही वर्ष झालं त्या पंढरीची वारी करतोय, अगदी अनन्य भावानं त्या पंढराला शरण जातोय, त्या वारकऱ्याला सांगितलं की तुम्ही माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर बोला, तर तो वारकरी जेवढा समर्पकपणे बोलेल त्याच्यापेक्षा पीएचडी केलेला माणूस सुद्धा त्या ज्ञानेश्वरीवर बोलणार नाही. का? ज्ञानेश्वरीवर पीएचडी केलेले अनेक लोक आहेत, पण वारकऱ्याला उभं केलं आणि पीएचडी केलेल्या माणसाला उभं केलं तर वारकरी आमचा जेवढा समर्पकपणे बोलू शकतो तेवढा पीएचडी केलेला बोलू शकत नाही. याचं कारण आमचा वारकरी त्या ज्ञानेश्वरीला आयुष्य महिने शरण गेलाय, अगदी हृदयापासून शरण गेलाय. आणि मी नेहमी सांगतो ती ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, संतांची ग्रंथ वाचायचे, चरित्र वाचायचं, तर मोठा मी पीएचडी होल्डर, ज्ञानी, सगळ्यात मोठा, सगळं ज्ञान जगाचं माझ्याकडे असं म्हणून ती ज्ञानेश्वरी कधी वाचू नका बरं का. हे ग्रंथ कधी वाचू नका. हे ग्रंथ हे असे आहेत. कधी तुम्हाला कुलवान स्त्री माहिती आहे? कुलवान स्त्री, ती कुलवान स्त्री कशी असते की एखादा परपुरुष आला तर ती आपलं अंग झाकून घेते, पण एखादं जर लेकरू आईच्या मायेनं जर तिच्याकडे आलं तर तिच्यामध्ये असणारं दुधाचं पान, स्तनपान ती कुलवान स्त्री त्या लेकराला करते. माऊलींची ज्ञानेश्वरी ही अशीच आहे.
एखादा PhD होल्डर ज्ञानी माणूस जर म्हणून तिच्याकडे गेलात तर ती ज्ञानेश्वरी स्वतःचं अंग झाकून घेईल, स्वतःचं ज्ञान झाकून घेईल. पण जर आईच्या मायेने तिला जर शरण गेलात तर तिच्यामध्ये असणारं ज्ञान तुम्हाला दिल्याशिवाय ते राहणार नाही. तर ज्ञानेश्वरीला आईच्या